रेल्वे देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतलाय। दरम्यान पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात आलाय। रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेतलेला नाहीये, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी रेल्वेची तिकीटं मिळवण्याकरता आत्तापासूनच धावपळ सुरू केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनानं गणपती स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण आता 23 जूनपासून सुरू करण्यात येते। यामुळे यंदा 60 दिवस आधी ट्रेनचं आरक्षण करावं लागणार आहे। पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईचा प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रो लाईन 3 ची उभारणी करण्यात आली आहे। मेट्रो कॉरिडॉर उभारण्यासाठी अंदाजे 37 कोटींचा खर्च केल्याचं म्हटलं जातंय। ऑगस्ट 2025 पर्यंत मेट्रो लाईन 3 पूर्णपणे कार्यान्वित होईल। यामुळे दररोज 17 लाख प्रवाशांना प्रवास करणं शक्य होणार आहे। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे। या दोन्ही ठिकाणांमधील मेट्रो आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे। यामुळे खडकी, पुणे विद्यापीठ, औंध परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल। खडकी मेट्रो स्थानक हे पिंपरी चिंचवड, मनपा ते स्वारगेट या महत्त्वपूर्ण मार्गिकेवर आहे। नाशिक शहरात आज पाणीबाणी आहे। आज दिवसभर नाशिकमध्ये पाणीपुरवठा बंद राहील, तर उद्या रविवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं।